आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ईश्वरपूर निर्णयाचे जोरदार स्वागत। फटाक्यांची आतिषबाजी व महायुती सरकारच्या विजयाच्या घोषणा। निशिकांत भोसले पाटील दादा यांनी महायुती सरकारचे मानले आभार। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली। इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर असे करणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांनी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती दिली। आता प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले। मी नगराध्यक्ष असताना ईश्वरपूरच्या मागणीसाठी आंदोलन केले होते। आमदार सदाभाऊ खोत यांनी विधिमंडळात देखील ईश्वरपूरच्या नामकरणाची मागणी केली होती। ईश्वरपूर नगरीच्या सर्व नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, आमदार सदाभाऊ खोत यांचे या निर्णयाबद्दल स्वागत करून महायुती सरकारचे आभार व्यक्त करतो, असे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष उरुण ईश्वरपूर नगर परिषद व अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा निशिकांत भोसले पाटील दादा यांनी सांगितले। ईश्वरपूर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे। जनभावना लक्षात घेता इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या शहराचे नाव ईश्वरपूर असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे। गाव शहर यांचे नाव बदलण्याविषयीचा विषय हा